नमस्कार, कौल मराठी मनाचामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। फक्त 2 तास शिल्लक राहिलेले आहेत निवडणुकांची मतमोजणी सुरू होण्यासाठी आणि काही क्षणातच त्याच्यानंतर पहिले कल हाती येणार आहेत। माझाची ही न्यूज रूम सज्ज झालेली आहे निकालांचे सुपरफास्ट अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। आणि हो, जसं की मगाशी मिलिंद भागवतांनी सांगितलं की प्रवासात कुठे जर का असाल, हे सगळं चित्र पाहू शकत नसाल तर आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या। वेबसाईटवरती तुम्ही हे सगळं लाईव्ह पाहू शकणार आहात आणि हा स्क्रीन मेगा स्क्रीन आहे। काय काय पाहू शकणार? सगळ्यात आधी मुंबई महानगरपालिका देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका, देशाचं लक्ष निकालाकडे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये 37,000 कोटींचं बजेट असलेल्या मुंबई महानगरमध्ये काय होणार या सगळ्या संदर्भातले सगळे अपडेट्स वरती तुम्हाला पाहायला मिळतील आणि ही टॅली कॉन्स्टंट असेल, दिवसभर ही टॅली हलणार नाही। मुंबई महानगरपालिकेचे सगळे निकाल इथे तुम्हाला वरती पाहता येतील। त्याच्याच बरोबर खाली नागपूर, अमरावती, अकोला, नाशिक, सोलापूर, पिंपरी चिंचवड, उल्हासनगर, इतर ज्या 9 महानगरपालिका आहेत त्यांचे निकाल तुम्ही या सगळ्या पट्ट्यात पाहायला मिळेल। जिल्हा परिषदांचे निकाल सुद्धा स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळणार, कारण जिल्हा परिषदा सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत। सत्तेची समीकरणं एकंदरीत कशी बदलू शकतात जिल्हा परिषदेमध्ये, याकडे सर्वांचं लक्ष आहे। तर विविध ठिकाणच्या महत्त्वाच्या जिल्हा परिषदांचे निकाल हे सातत्याने बदलत राहतील। नाशिक आहे, अहमदनगर आहे, या सगळ्या संदर्भातले निकाल तुम्हाला या साईडला म्हणजे स्क्रीनच्या डाव्या बाजूला पाहायला मिळतील। तशी संपूर्ण टॅली असणार आहे आणि जो मधला स्क्रीन आहे तिथे तुम्हाला सगळ्यात वेगवान अपडेट्स पाहायला मिळणार आहेत। नेत्यांच्या प्रतिक्रिया येतील, सेलिब्रेशनचे विज्युअल्स येतील। तर सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सगळे महत्त्वाचे अपडेट्स या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतील आणि ही आपली सगळी चर्चेची रूम आहे, माझाची वॉर रूम आहे। तिथे सुद्धा आपली मंडळी बसलेली आहेत, सगळेजण काम करतायत। नेते जे आहेत विविध राजकीय पक्षांचे ते आहेत, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई, ठाणे या सगळ्या संदर्भातलं विश्लेषण करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार मंडळी सुद्धा आपल्यासोबत आहेत। आणि अगदी 2 तास, फक्त 2 तास शिल्लक आहेत। निकाल कधी येणार आपल्या हाती याची उत्सुकता सर्वांनाच आहे आणि आपण बघू शकतोय स्क्रीनवरती की फक्त आणि फक्त 2 तासांचा अवधी शिल्लक आहे। बरोबर 8 वाजल्यात, 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। निवडणुकांचा पहिला कल हाती यायला आता केवळ 2 तास शिल्लक राहिले आहेत। त्याचबरोबर जिल्हा परिषदांचे जे निकाल आहेत ते सुद्धा कधी येणार आहेत याचीही उत्सुकता आहे। निवडणुकांचा पहिला कल अवघ्या 2 तासांमध्ये हाती येईल, परंतु हे सगळे निकाल हाती येण्याच्या आधी शिवसेना आणि भाजप जे सत्तेसाठी लढता आहेत, दोनही मित्र पक्ष खरं तर, आणि हे दोनही पक्ष जे आहेत त्यांच्या नेत्यांनी नेमके काय काय दावे केले आहेत। दोघं म्हणतात की सत्ता आम्ही स्थापन करणार आहोत, हे दोनही नेत्यांचे दावे काय आहेत तेही जाणून घेऊया। मी या ज्या निवडणुका लढलो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळणार आहे, परंतु या उपरही एखाद्या पक्षाला जर बहुमत मिळालं नाही आणि एकमेकाची गरज पडली, एकमेकाची मदत घ्यायची गरज पडली, तर भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे की युती काही आम्ही तोडलेली नाही, युती शिवसेनेनं तोडलेली आहे आणि त्यामुळं भूमिका त्यांना ठरवायची। आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही बहुमतामध्ये येऊ, पण या उपर परिस्थिती निर्माण झाली तर ज्याला कोणाला मदत घ्यायची गरज पडली, आम्हाला जर मदत पडणारच नाही पण कोणाला जर मदत आमची घ्यायची गरज पडली तर मला असं वाटतं की ती भूमिका त्यांनी ठरवायची, आम्ही ठरवणार नाही। मतदारांनी यावेळेला नक्की केलेलं होतं की गेल्या 5 वर्षात किंवा गेल्या 20 वर्षात जे शिवसेनेने जे काय काम केलंय, म्हणून त्यांना पुन्हा आत्मविश्वासाने पुन्हा एकदा मुंबईची सत्ता ही शिवसेनेकडे द्यायचा हा त्यांचा विचार नक्की होता आणि त्या विचाराचा परिणाम आज मतदानाच्या टक्केवारी वाढलेल्या टक्केवारीमध्ये दिसतोय। गेले 20 वर्ष सेना मुंबईसाठी झटते आणि लोक त्याची पोचपावती ही निवडणुकीच्या माध्यमातून देत असतात। नक्कीच दोन्ही पक्षाचे नेते मिलिंद खरं तर खूप कॉन्फिडंट आहेत की सत्ता आम्ही स्थापन करणार, आम्हाला कुणाचीही मदत पडणार नाही। बरोबर, खरं आहे ज्ञानदा। आणि आपल्याकडे म्हणजे राजकारणात 50% आरक्षण आहे आपल्या इथे। या 2 प्रमुख पक्षांच्या महिला प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। नीलमताई, काय पहिली प्रतिक्रिया तुमची? शिवसेना सत्ता स्थापन करणार म्हणजे बाजूबाजूला आहात, मगाचपासून काही ठरवलंय, झाली चर्चा? चर्चा होण्याच्या आधी सामर्थ्य आहे चळवळीचे जो करेल तयाचे। आज निकालाचा दिवस आहे आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार उद्धवसाहेब शिवसेना वाटचाल चालली आहे। आम्हाला असं वाटतं की सूत्रधार करते करविते आम्हीच आहोत, शिवसेना आम्ही म्हणजे, आणि जनता जनार्दन जो आपल्यासोबत आहे तो सगळा। त्या पार्श्वभूमीवरती अत्यंत उत्तम असा जनादेश आज मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मिळेल
आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जे जे योग्य आहे ते केलं जाईल. म्हणजे मुंबईत तर तुमचा महापौर येईल असं तुमचं म्हणणं आहे, पण मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक म्हणजे किती ठिकाणी, 10 पैकी किती ठिकाणी महापौर बसवणार? मला असं वाटतं काही गोष्टींच्या संदर्भामध्ये आता काही काळात चित्र स्पष्ट होणार आहे, बरं. पण आता काही ठिकाणी आम्ही तेवढे सक्षम नाही आहोत, उदाहरणार्थ नागपूर वगैरे. बरं. तर त्यामुळे अशा काही ठिकाणी आम्हाला पण थोडंसं- मुंबईतला महापौर शिवसेनेचा हां, असेल, मुंबईचा शायनाजी. असेल, ठाणे, मुंबईचा महापौर उल्हासनगर, शिवसेनेचा. नाशिक. तुम्ही हां, धाकटे भाऊ मुंबईत. हां, हां. देखिए 2 घंटे में स्पष्ट होगा कि किसका महापौर होगा, लेकिन मैं मानती हूँ कि जो आपने जिक्र किया है, नागपुर में देखे या फिर पूना में देखे या नासिक में देखे, बीजेपी का जो परफॉर्मेंस है, ये हमारे मुख्यमंत्री की छवि, देवेंद्र फडणवीस की छवि, जिस ढंग से हमने एकजुट कार्यकर्ताओं ने ये इलेक्शन लड़ा है, उससे एक चीज़ स्पष्ट है कि भारतीय जनता पार्टी एक स्थिर सरकार हमेशा देगी, एक नेतृत्वशील सरकार और एक प्रगतिशील सरकार. पण हे तुम्ही राज्यातल्याच महापालिकांचं जास्त नाव घेतलं, मुंबईतलं काय? मुंबईमध्ये आमचंच महापौर असणार 2 तासात बघा. काय गंमत आहे ज्ञानदा, दोघी जणी म्हणतात की मुंबईत आमचाच महापौर असणार. अजून तरी 2 महापौरांची काही स्थिती नाहीये आपल्याकडे अशी काही. अभय काय सांगशील? 2.5 वर्षाबद्दल बोलत असतील कदाचित ते. त्यामुळे असं आहे शायनाजी, 2.5 वर्ष. निलमताई, असंही होऊ शकतं, अनेक ठिकाणी असं केलंय शिवसेनेने. निलमताई, असंही होऊ शकतं. काही भाष्य करणं योग्य नाही. बरं. मला वाटतं की आत्ताच्या निवडणुकीमध्ये एक निश्चित आहे की 2 पक्षांमध्ये साधारणतः चुरशीची निवडणूक झालेली आहे. अन्य कोणी आता तरी सत्तेच्या जवळपास किंवा असं वाटत सत्तेच्या नाहीये. संदर्भात कुठला रोल बजावण्याच्या भूमिकेत असेल अशी परिस्थिती आता नाहीये. तर या दोघांमधला जो महापौर होणार आहे त्या महापौराला कोणाचं ना कोणाची कुबडी लागणार आहे आणि ती कुबडी दुसऱ्या कोणाची घेण्यापेक्षा याचपैकी कोणाची तरी लागणार आहे. मला असं वाटतं की या दोघांचंही लिमिटेशन जे आहेत ते आता स्पष्ट होतील. त्यामुळे एकमेकांवाचून पर्याय नाही हेही आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे दोघांना एकत्र होणं, शिवसेना आणि भाजपला ज्या काही आपण बघतोय जिथे जिथे सरशी होईल तिथे दोघं एकत्र आल्याशिवाय काही होणार नाही. फक्त जसं आता दानवे म्हणाले तसं की कुणी पुढाकार घ्यायचा याच्यावरूनच आता संघर्ष सुरू आहे. पण समजा जर का जागांचं बोलायचं झालं निलमताई, तर काय म्हणजे आकड्यात तुम्ही आजपर्यंत गेला नव्हतात, पण काल तर शिवसेनेने म्हटलंय की आम्ही बहुमत मिळेल आम्हाला स्पष्ट. आकडा सांगून टाका ना, आता काय फार वेळ नाही. तुम्ही आणि शायनाजी किती आकडा मुंबईत? 100च्या वर आम्ही जाऊ, आम्ही कालच सांगितलेलं आहे आणि आम्हाला असं वाटतं ते नक्की राहील. आणि आमचे जे सगळे ज्ञात आणि अज्ञात मित्र आहेत त्यांची आम्हाला मदत होईल. शायनाजी, ज्ञात मित्रांमध्ये तुम्ही तर आहातच, पण तुमचा आकडा किती सांगा? हमारे अध्यक्ष ने बिल्कुल स्पष्ट किया है कि 114 का जो मार्क है हमें जरूर मिलेगा. वो तो एग्जिट पोल में साबित हुआ है, हमें कुछ बोलने की आवश्यकता नहीं है. लेकिन मैं मानती हूँ, देखिए जनता जिस ढंग से बाहर आके वोट उन्होंने किया है ऐतिहासिक है. 55% जो हमने मुंबई में देखा है, हमेशा हमने देखा है कि जब भारी संख्या में लोग बाहर आते हैं तो बीजेपी के बहुत सारे ऐसे केंद्र में भी आप देखिए, मोदी जी हो या देवेंद्र जी हो, एक छवि और एक अलग राजनीति और त्याचा राजनीतिक फायदा होईल. इच्छाशक्ति पण के लिए. नीलमताईंनी आकडा तरी सांगितलं की 100 क्रॉस करू. शायनाजी, बहुमत मिळणार, महापौर बसणार, तर आकडा सांगायला काय हरकत असावी? मी सांगितलं 114. बरं, ठीक आहे. तुम्हाला आता हे दोघं जण सर असा दावा करतात की आमचाच महापौर बसणार, तुम्हाला काही स्कोपच दिसत नाही यांच्या आत्ताच्या दाव्यात? तोच विषय आहे. मी पण तोच विचार करत होता. मग आम्ही काय केलं एवढे वर्ष? म्हणजे हे जे म्हणतात, आता गेल्या 22 वर्षापासनं जी कामगिरी यांनी केलेली आहे आणि अनेक घोटाळे, भ्रष्टाचार वगैरे झालेला आहे. आता मी त्यावर जास्त बोलू इच्छित नाही, कारण हा काय प्रचार सभा नाही आहे. पण लोकांना माहिती आहे काय घडलं 22 वर्षात. म्हणजे ते एज्युकेशनमध्ये काय घडलं, हेल्थ केअरमध्ये काय घडलं, तुमचा काही खड्ड्यात रोल काय, असेल? म्हणजे सरकार अक्षरशः स्थापन मुंबईला होण्यात, खड्ड्यात टाकलं या लोकांनी. आणि हे म्हणतात की आता कौल म्हणजे बदलाव होणार. आता बदलाव तर काँग्रेस येऊ शकते ना. पण शिवसेना किंवा भाजप कोणाला थोड्या जागा कमी पडल्या तर काँग्रेस काही भूमिका बजावेल याच्यात? नाही, तसं काय होणार नाही. कारण राष्ट्रवादीने तर विधानसभेलाही सरकार तारलं नाही, होतं. असं आहे की समजून घ्या की आमच्या जागा 13-14 पेक्षा कधी पुढे गेली नाही. यावेळी निश्चित रूपाने त्याच्यात आकडा वाढणार आहे. आता भाजपचे 119 जागा सांगताय, ते सांगताय 100च्या पुढे. मग राहिलं काय? नाही, आता कोबऱ्याला दूध पाजणार आहे की लाठीनी मारणार आहे हे जनता बघणार आहे. जर हे कोबऱ्याला दूध पाजायला बंद केला तर आम्ही लाठी मारून संपून टाकू हा कोबरा. पण यांनी ठरवायचं आहे कोबरा जीवन ठेवायचं आहे की मारायचं आहे. सत्तेला चिटकून राहण्याची भूमिका जर शिवसेनेने घेतली त्यांचं मुंडकच तुटेल, जिवंत राहणार नाही कधी.
प्रचाराच्या नंतर पण नवाब भाई अजून आक्रमकच आहेत तेवढे. नीलमताई, काय आहे त्यांचं रोज सकाळ दुपार संध्याकाळ विधान तपासून बघावं लागतं काय बोलले ते आणि त्यांचे नेते. त्याच्यामुळे आम्ही वस्तुस्थितीवरती आणि आमच्या स्वतःच्या जजमेंटवर आमचा विश्वास असतो. दुसरं वाढलेल्या टक्क्याचं जे आपण बोलतोय त्याच्यामध्ये मुंबईकर जो आहे मग तो मराठी तर आहेच आहे, बाकी पण अनेक भाषांमधले लोक ज्या प्रकारे मतदानाला उतरलेत. आणि दुसरं हे पण आहे की मतदानाची टक्केवारी कमी वाढली असली तरी 11 लाख लोकांची मतं त्याच्यात नाही आहेत मतदान यादीमध्ये. हे सगळं जर का विचार केला तर मला असं वाटतं की अमुक वाढलेला टक्का हा चुरस वाढल्यामुळे सुद्धा असू शकतो आणि त्याच्यात निश्चितपणाने मराठी आणि अनेक भाषिकांनी शिवसेनेच्या बरोबर थोडक्यात मतदान नवाबजी, केलं. ही जी चर्चा आहे मुंबईत टक्केवारी वाढलेली नाही. मुंबईच्या याद्यामध्ये मेलेल्या लोकांचे मायग्रंट लोकांची नावं होती ते कमी झालेली आहे, त्यामुळे टक्का वाढलेला दिसतोय, टक्का वाढलेला नाही. मुंबईच्या व्यतिरिक्त ठाणे पण आहे आणि ठाण्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात जास्त चर्चेतली जी महापालिका आहे ना ती आहे नाशिक. त्यामुळे नाशिकमधलं आधी काय नीलमताई, नाशिकमध्ये काय राहील? नाशिकमध्ये आमचा महापौर येणारच. नाशिकमध्ये काय स्थिती असेल? कारण खूप इन्कमिंग नाशिकमध्ये झालंय भाजपात. नाशिकमध्ये आमचे महापौर मिलिंद, मला येणार. असं वाटतं येणारच, आपण दोघंही त्या म्हणतायत. दोघींना आधी खरं तर विचारून घेऊया की कोणत्या कोणत्या महानगरपालिकेमध्ये त्यांचा महापौर बसणार आहे. मग ते सोपं तर त्या जाईल सांगतीलच, चर्चा पण करायला. नाशिकमध्ये म्हणजे मुंबईसारखं त्यांचं असं म्हणणं नाशिकमध्येही महापौर बसेल. काय असू शकतं नाशिकमध्ये? त्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी एक विधान करतो. त्यांच्यातली चर्चा चांगलीच गरम झालेली आहे. मराठी दिन जवळ येतो आहे. मराठीतली एक म्हण आता नक्की बदलावी लागेल या निवडणुकीनंतर. ती म्हणजे दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. आता इथून पुढे आपल्याला दोघांचं भांडण आणि त्या भांडणाऱ्या दोघांचाच लाभ अशी म्हण इथून पुढे. काय वाटतं नाशिकमध्ये मनसेचं इंजिन का सेना भाजप कोणाची नाही, सत्ता? मनसेचं फक्त इंजिनच उरलं होतं. त्याचे सगळे डबे दुसऱ्या पक्षांच्या दुसऱ्या बोगीला लागले होते. प्रश्न एवढाच आहे की शिवसेना येईल की भाजप येईल. तर बरीच शक्यता अशी आहे की शिवसेना पुढे असेल. अर्थात सत्ता स्थापनेत इतकी सक्षम निश्चितच नसेल. त्यांना आयदर भाजप किंवा मग मनसे किंवा असं काहीतरी एक मोठ बांधून आणि सत्ता स्थापन करायला. नीलमताई, थोडक्यात अशी स्थिती येऊ शकते? प्रश्न असा आहे, आम्हाला तर आत्मविश्वास आहे. आता बाकी सर्व ठिकाणचं चित्र काय होतंय तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक या 4 ठिकाणी आमचे महापौर असतील अशी आम्हाला खात्री आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे याच्यामध्ये कशा प्रकारनी संख्या येते याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आणि त्या ठिकाणी बाकी पण बरेचसे घटक आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणचं चित्र काय आहे, काय त्या ठिकाणची परिस्थिती आहे हे बघून निर्णय घ्यावा लागेल. नाशिकच्या संदर्भात मला एकच वाटतं आहे की कोणाबरोबर जायचं किंवा नाही हे सगळा निर्णय अंतिमतः उद्धव साहेब घेतातच आणि स्थानिक पातळीवरती परत त्यांच्या प्रत्येकाने कालच्या दिवसभरात बरीचशी समीकरणं बसलेली आहेत. जर का नाशिकमध्ये अशी स्थिती झाली शायनाजी की शिवसेनेच्या जास्त जागा आल्या, भाजपच्या थोड्या कमी आल्या, तर मुंबईत नाही पण नाशिकमध्ये काय हरकत आहे मदत करायला? काय करणार? देखिए, नासिक में हमारे जो स्थानिक आमदार हैं उन्होंने बहुत ही संघर्ष किया है. स्वयं गिरीश महाजन जो वहाँ के मंत्री हैं, पालक मंत्री हैं, उन्होंने भी बहुत संघर्ष किया और हम जानते हैं कि वहाँ वातावरण बना है भारतीय जनता पार्टी के लिए. रही बात, हम स्वीकार करते हैं कि थाने में शायद शिवसेना आगे हैं, लेकिन जहाँ तक मुंबई का सवाल है या नासिक का सवाल है या फिर अभी पिंपरी चिंचवड की आपने बात की है, हम वहाँ कोई ज़्यादा अंदाज़ा नहीं लगा रहे हैं, लेकिन पुणे में ज़रूर एक वातावरण में बदलाव होगा और भारतीय जनता पार्टी आगे होगी. ब्रेक एक आपण छोटासा घेणार आहोत आणि ब्रेक नंतर अर्थातच पिंपरी चिंचवड आणि पुण्यातली काय स्थिती असणार आहे ते आपण पाहणार आहोत. कारण पिंपरी चिंचवड आणि पुणे हे जसं शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, भाजपच्या दृष्टीने तसंच राष्ट्रवादीच्याही दृष्टीने महत्त्वाचं आहे. जवळपास 2 तासांचाच अवधी शिल्लक आहे. निकाल काय लागणार आहेत सगळ्यांनाच उत्सुकता आणि यामध्ये सामनाचा अग्रलेख मिलिंदकडे सामनाचा अग्रलेख आहे. मिलिंद काय म्हटले? काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट एक दिसते. वृत्तपत्र ज्याच्या अग्रलेखाची जे संपादक आहेत त्याचे संजय राऊत दावा करतात की एकाच वृत्तपत्राच्या अग्रलेखाची चर्चा देशात होते, तो म्हणजे सामना. आणि सामनाने आज अग्रलेखात असं म्हटलेलं आहे की जिंकणार तर आम्हीच. पुढे असं सामनाकार म्हणतायत की लोकहित, धर्म आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सत्ता लाथाडण्याची हिंमत शिवसेनेनं अनेकदा दाखवलीच आहे. तसे नसते तर जो भाजप आज दिल्ली आणि महाराष्ट्रात बऱ्यापैकी सत्तेत आहे तर अशा पक्षाशी युती तोडण्याचा डाव शिवसेनेनं टाकला नसता. ज्या अर्थी आम्ही हा पेच टाकला आहे त्या अर्थी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला जराही ठेच लागू न देण्याचा आमचा निर्धार पक्का आहे. याच्यातून बऱ्याच गोष्टी अधोरेखित होत आहेत. पुढे आपण पाहूयात. पुढे असं म्हटलं आहे की काँग्रेस यादव पक्षांची आश्रित म्हणून उभी आहे. राष्ट्रीय विषय आपण त्याकडे नंतर बोलूयात, पण आधी मुंबईच्या अनुषंगानं अभय काय म्हणायचं या सामनाच्या अग्रलेखाचा अर्थ? एक तर निश्चित आहे की याच्यात एक थोडासा कॉन्फिडन्स दिसतोय की आम्हाला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील
आणि दुसरी गोष्ट आहे की स्वाभिमान म्हणजे बहुतेक त्याचा अर्थ राज्यात सरच्या सत्तेत जाताना ज्याप्रमाणे तडजोडी स्वीकारल्या तशा तडजोडी न स्वीकारता ही झाली तर महापालिकेतली युती होईल असा याचा साधारणतः अर्थ काढतो. एक पुढे त्याच्यात असं म्हटलंय अग्रलेखात की काँग्रेस पक्षात व भारतीय जनता पक्षात फारसा फरक आम्हाला दिसत नाही. सत्तेचा गैरवापर करून राजकीय दबावाचे राजकारण करण्यात तर भाजपनं काँग्रेससारख्या पक्षालाही मागे टाकलंय. मी बोलतो भागवतजी, बोला. सोमय्यांनी खोका कंपनीचे जे विषय काढलेला आहे त्यामुळे कुठेतरी भीती दिसते याच्यातून. सत्तेचा वापर म्हणजे कंपन्यांच्या आकड्यामध्ये कुठे अडकवणं काय. सामनाकरांना भीती वाटते की त्याचा हो वापर असंच आहे आणखी ना, होईल. म्हणजे सत्तेचा दुरुपयोग म्हणजे जे खोका कंपनीचा खेळ आहे उद्धव साहेबांचा, सोमय्या जिथे बोट दाखवते कुठेतरी ती भीती आहे का याच्यातून दिसून येते. खोरे सर, काय म्हणाल तुम्ही अग्रलेखातल्या टिप्पणीबद्दल? नाही, सामनामध्ये सातत्याने त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी भाजप आणि काँग्रेस यांच्या संदर्भात ती भूमिका मांडली आहे. पण मला गेल्या 15-20 दिवसामध्ये जे दिसते त्यात हे महत्त्वाची मला गोष्ट वाटते की त्यांनी भाजपला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्यांनी प्रतिपादन करून आर्ग्युमेंट करून आणि उद्धव ठाकरेंच्या सभेच्या मार्फत जी उत्तर द्यायची ती केलेली त्याचं सगळं प्रतिबिंब अशा स्वरूपाच्या अग्रलेखामध्ये दिसतं. गेल्या 2-3 दिवसापूर्वी देखील आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांची पुण्यातली सभा जी फेल गेली किंवा सभा झालीच नाही त्याच्यासंबंधी देखील त्यांनी टिप्पणी काही अग्रलेखामध्ये केलेली होती. मला असं वाटतं की सामनामधून त्यांचं प्रतिपादन अलीकडच्या काळामध्ये अधिक टोकदार आणि अधिक नेमकं झालेलं आहे आणि त्यांना जिथे आघात करायचा तिथे आघात तो करतायत. बरोबर. पण दीक्षित सर, तुम्हाला असं नाही वाटत सामनाकार म्हणून आक्रमक भूमिका घ्यायची आणि पक्षप्रमुख म्हणून समजूतदार भूमिका घ्यायची की जी त्यांच्या इमेजच्या बरोबर जाते, असंही कुठेतरी असेल? नाही, 100% मिलिंद मी तुझ्याशी सहमत आहे. कारण सामनाने आज जे लिहिलं आहे तसंच ते गेले 2.5 वर्ष लिहित आहेत आणि ते तसंच एका बाजूने लिहित राहतात आणि दुसऱ्या बाजूने ज्या ज्या तडजोडी जिथे जिथे करायला हव्या असतात त्या करतात. मग ते बरं, हे स्वाभिमान किंवा अस्मिता हे शब्द इतके व्यापक आहेत ना की याच्यात तडजोड म्हणजे त्याला तुम्ही तडजोड म्हणणार का देशहित म्हणणार का महाराष्ट्र हित म्हणणार, महाराष्ट्र धर्म म्हणणार. शेवटी समजा असं म्हटलं की लोकांचं मत असं आहे की लोक जनमत असं सांगताय की आम्ही एकत्र यावं, तर तोही स्वाभिमानाला धरूनच होऊ शकतं. नाही त्याचा वेगळा अर्थ काढला तरी स्वाभिमानाला धरून. मला महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे शिवसेनेला एक प्रश्न विचारायचा आहे की अफजल खानाच्या फौजा ज्यांना ठरवलं त्यांच्यासमोर 63 जागा निवडून येऊन पुन्हा सत्तेत जाणं हा आहे का? तर आपण महाकवरेज पाहतात या सगळ्या निकालांचं काही वेळ आहे की जेव्हा हळूहळू मतपेट्या उघडायला सुरुवात होईल. मात्र ब्रेक पूर्वी आपण चर्चेत होतो की सामनाचा अग्रलेख आणि त्या सामनाच्या अग्रलेखात आणखीन एक वाक्य आहे की सत्तेतल्यांनी कामं केलीत तरी काय. म्हणजे सामनाला हा प्रश्नचिन्ह आहे की सत्तेतल्यांनी कामं काहीच नाही केली. मी त्याच्याबद्दल विचारणार सर. नाही, मला फक्त एकच सांगायचं, इथे सगळे लोक बसलेले आहेत, बरेच जण वृत्तपत्रांचे संपादक म्हणून काम केलेले लोक आहेत. मला एक आनंदाची गोष्ट इथे फक्त नोंदवायची सामनाच्या अग्रलेखाच्या निमित्ताने की गेली अनेक वर्ष मराठीमधल्या वर्तमानपत्रांचे अग्रलेख हे फार चर्चेचा विषय नव्हते. पण सामनाचे अग्रलेख चर्चेचा विषय झालेत आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्या अग्रलेखांची चर्चा होते हे एका अर्थाने सूचित नाही, एवढंच मी सांगतो फक्त. पण नीलमताई, म्हणजे त्या अफजल खानाच्या फौजा काहीच कामं केली नाहीत वगैरे ह्या सगळ्याचं आता काय, म्हणजे आता कुठपर्यंत ही गाडी अशीच पुढे जाणार आहे? प्रश्न असा आहे की दैनिक सामनाचं संपूर्ण मार्गदर्शन जे आहे ते माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संपूर्ण संस्कारामधून तो घडलेला आहे सामना. दुसरं, माननीय उद्धवसाहेब जसं त्यांच्यावर जबाबदारी आली आणि कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊत काम करतायत, तर प्रत्येक गोष्टीमध्ये पूर्वी पण बाळासाहेबांशी बोलूनच अग्रलेख लिहिले जायचे. आजसुद्धा माननीय उद्धवसाहेबांच्या बरोबर विषय आणि साधारण आपली भूमिका पक्षाची काय असणार ह्याचा विचार केलेला असतो. आणि सत्तेत असा किती संख्येने असा तरीसुद्धा संयुक्त महाराष्ट्राचा विषय असेल, भूसंपादनाचा विषय असेल, वेगवेगळ्या पद्धतीने मेट्रोचा विषय असेल किंवा आरे कारशेडचा विषय असेल, स्मार्ट सिटीचा विषय असेल, प्रत्येक बाबतीमध्ये अगदी म्हणजे त्या दादरीचा विषय असेल, घंटा बडवणारा आम्हाला नको आहे हिंदुत्व, प्रबोधनकारी हिंदुत्व आहे, तीच लाईन स्वाभिमानाचं भूमिका. पण शायनाजी, म्हणजे ह्याच्यात खरं तर एक सामान्य नागरिक म्हणून भाजपला दाद दिली पाहिजे एक प्रकाराने की विश्वासघात, अफजल खानाच्या फौजा सत्तेत 2.5 वर्ष राहून राज्यात केंद्रात काहीच कामं केली नाहीत, इतकं सगळं ऐकायचं आणि तरी सत्तेत नांदायचं हे सोपं काम नाही. हे कसं काय? म्हणजे ऑल इज फेयर इन लव एंड वॉर. ते वॉर आहे का लव आहे, काय आहे? वॉर आहे की लव आहे? मैं बिल्कुल ये कहना चाहती हूँ कि जो लोग एडिटोरियल्स लिखते हैं, कभी चीखते हैं, कभी चिल्लाते हैं, उनको करने दीजिए उनकी राजनीति. हमने सिर्फ प्रगतिशील राजनीति की और वो ट्रैक से हम डिरेल नहीं होने वाले हैं.
सब आज जो टिप्पणी होती है हमारे प्रधानमंत्री के बारे में या हमारे मुख्यमंत्री के बारे में, हम हर एक व्यक्ति को जवाब देते जाएं तो काम कब करेंगे? हमें काम करना है और वो महाराष्ट्र की जनता के लिए करते रहेंगे. नवाब जी, असं आहे बघा, शिवसेनेचे नेते कोणी फारशी बोलत नाही. त्यांना जे बोलायचं आहे सामनाच्या माध्यमातून ते बोलत राहत आहे. आता त्यामुळे यांचे अग्रलेख म्हणजे शिवसेनेची भूमिका या म्हणून त्याच्यावर चर्चा होते. आता यांचं म्हणणं आहे एन सीचा की आम्ही हे प्रेम आणि लढाईमध्ये सगळं चालते. आता प्रेम किती दिवस राहणार की लढत राहणार हे जनता पाहू इच्छित आहे ना. नाही नाही, ते वेगळ्याच प्रकारचा संसार आहे. लढत लढत प्रेम करायचा असा संसार आहे. सर काय काय वाटतं याबद्दल? ते या म्हणाल्या तसं लव्ह अँड वॉर, त्याच्यात ते लव्ह कम वॉर आहे, म्हणजे प्रेम कमी आणि एकमेकाशी झगडा जास्त. त्या अग्रलेखातला इंटरेस्टिंग पार्ट आणखी दुसरा आहे की त्या अग्रलेखात काँग्रेसबद्दल जरा जास्तच प्रेम व्यक्त केलेलं आहे संपादकांनी, किंवा निलमताई म्हणतात तसं उद्धवजींच्या सांगण्यावरून. परिवार नाही आहे ना, काँग्रेस परिवार नाही, पण काँग्रेसचं खूप योगदान आहे. अजूनही त्यांना असं वाटतं की त्या परिवार आहे. छोटीशी प्रतिक्रिया. यातली एक सगळ्यात मोठी पहिली ओळ त्या अग्रलेखातील लक्षात ठेवली पाहिजे की महाराष्ट्राचे 4 तुकडे रोखण्यासाठी असं म्हटलंय. आणि आता बोलता बोलता सुरुवातीचं वाक्य निलमताईंनी राज्याच्या व्यापक हितासाठी असा शब्द वापरला होता. पहिले महाराष्ट्राचे तुकडे न होणं हा एक मुद्दा घेतलाय आणि बाकी सगळ्या मुद्द्यावर भाजपला झोडपून काढलेलं आहे. म्हणजे भाजपचे सगळे मुद्दे क्षम्य आणि महाराष्ट्राचे तुकडे करायचे नाहीत या एका अटीवर आम्ही पाठिंबा, एकमेकात पुन्हा मित्र होतोय अशी भूमिका घ्यायला सोपं की काय असा प्रश्न मला पडतोय त्या पहिल्या वाक्यातून. कारण एकूणच राज्याचं चित्र बघितलं तर विदर्भ आणि मुंबई याच्यावर ज्याचं वर्चस्व राहील, पवार आता माझ्याशी तेच मी बोलत होतो, विदर्भ आणि मुंबई याच्यावर त्यांचं वर्चस्व राहील, तो राज्यावर नियंत्रण ठेवू शकतो हे गणित आहे. त्याच्यामुळं तसं काही आहे का तुकडे रोखण्याचा शब्द घेऊन ठेवायचा आणि मग सगळ्या ठिकाणी पुन्हा नैसर्गिक मैत्री निभवायची. अगदी 10 सेकंदातल्या 2 प्रतिक्रिया. एकतर आपण आता सामनाच्या अग्रलेखावर बोलतोय, पण अनेकदा बाळासाहेबांनी जाहीरपणे सांगितलं होतं की हे कोण लिहितं मला माहिती नाही, असं अनेकदा बोलले होते. त्यामुळे कदाचित ही राऊतांची भूमिका असू शकते किंवा तडजोडीचा एक नवा पर्याय, जसं मगाशी आपण म्हटलं तसा हा पर्याय ठेवलेला. एक छोटीशी प्रतिक्रिया घ्या. सामनातल्या अग्रलेखात जे म्हटलं आहे ते आपण घटकाभर फेस व्हॅल्यूवर घेऊ. आणि माझा निलमताईंना प्रश्न आहे नाशिक पुरता येतो की नाशिकमध्ये जे काही समीकरण समोर येत आहे त्याच्यामध्ये अशी शक्यता दिसते आहे की कदाचित मनसेची मदत त्यांना घेता येऊ शकेल. मनसे काही पूर्णपणे उच्चाटन होणार नाही. एक 15पर्यंत समजा मनसे गेलं आणि शिवसेना 50च्या घरात असेल तर तिथे सत्ता स्थापनेसाठी मनसेची मदत होऊ शकते. घेणार आहात का? या सगळ्याला मनसे हा विषय पूर्ण अपवाद आहे.